पुस्तक नेताजी. लेखक V.S. वाळिंबे. वाचक धर्मेंद्र गोहिल. अध्याय 1. मी सनद स्वीकारणार नाही. सुभाष विचार करू लागला. बाबांना काय सांगायचे? हो का नाही? काहीतरी सांगायला हवेच होते, आणि तेही लवकरात लवकर. बाबा दुसऱ्या दिवशी कटकला परतणार होते. त्यापूर्वी त्यांना हे कळणे आवश्यक होते. तसे त्यांनी सुभाषला स्पष्ट बजावले होते. सुभाषच्या मनात आले, आपण ठरवितो एक, पण नियतीला निराळेच अभिप्रेत असावे. आता हेच पहा ना. खरे तर काही दिवसांपूर्वी स्वतः सुभाषनेच आपण होऊन बाबांपाशी इंग्लंडला जायचा विषय काढला होता, पण तेव्हा त्यांनी नाही म्हटले होते. आणि आज तेच जानकी बाबू सुभाषला इंग्लंडला पाठवायला तयार झाले होते. सुभाषला कळेना बाबांमध्ये हा असा अचानक बदल कशामुळे घडून आला. बाबा सकाळी आल्याचे सुभाषने पाहिले होते, पण यावेळी ते आपल्यासाठी आलेले आहेत याची त्याला कल्पना नव्हती. कशी असणार या बाबतीत त्याच्याशी घरातील कोणीही अगोदर बोलले नव्हते. तसे जानकी बाबूंचे नेहमीच कलकत्त्याला येणे होई. ते इथे आले आणि घरी असले की त्यांचा बराचसा वेळ शरदशी बोलण्यातच जाई. इतर मुलांशी त्यांचे बोलणे होत असे, पण ते जेवढ्याच तेवढे. त्यातून सुभाषची आणि त्यांची भेट तर क्वचितच घडे. बाबा आपल्यावर काहीसे नाराज आहेत हे त्याला ठाऊक होते, म्हणून बाबा कलकत्त्याला आलेले असले की सुभाष बराचसा वेळ बाहेरच काढे. जानकीनाथ बोस म्हणजे कटकमधील नामवंत वकील. तिथल्या पक्षकारांची कलकत्त्याच्या हायकोर्टात काही ना काही कामे निघत, आणि त्यामुळे जानकी बाबूंना इथे वारंवार यावे लागे. इथे मुलांचे कसे काय चालले आहे हेही त्या निमित्ताने कळे. शरद हा जानकी बाबूंचा दुसरा मुलगा. तो नुकताच इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन आला होता. कलकत्त्याच्या हायकोर्टात त्याचा चांगला जम बसला होता. जानकी बाबूंची इथली बरीच कामे तो पाही. इथल्या घराची जबाबदारीही जानकी बाबूंनी त्याच्यावरच सोपवली होती. संध्याकाळी ते दोघे हायकोर्टातून बरोबरच परतत आणि शरदच्या खोलीत जाऊन बोलत बसत. आज थोडेसे वेगळे घडले. जानकी बाबू शरदच्या खोलीतून बाहेर आले आणि आपल्या अभ्यासिकेत जाताच त्यांनी सुभाषला बोलावून घेतले. म्हणाले, बस, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. मागे एकदा तू इंग्लंडला जायचं म्हणत होतास, त्यावेळी मी नाही म्हटलं होतं. तुला तेव्हा वाईट वाटलं असेल, माझा रागही आला असेल, पण त्यावेळची परिस्थितीच तशी होती. तेव्हा तुला इंग्लंडला धाडणं तुझ्याच दृष्टीनं इष्ट ठरलं नसतं. याला इथलं कोणतंही कॉलेज प्रवेश देत नाही, म्हणून हा इंग्लंडला शिकायला गेला, असंच लोक म्हणाले असते, आणि त्यांचं हे म्हणणं खोटं आहे असं आपण सांगू शकलो नसतो. आता परिस्थिती बदलली आहे. तू BA झालायस, म्हणून मला असं वाटतं की इथला MA होण्यापेक्षा तू ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिज इथला पदवीधर झालास तर ते अधिक चांगलं होईल. जानकी बाबू सुभाषच्या मनातीलच बोलत होते, पण जानकी बाबूंचे बोलणे संपले नव्हते. किंबहुना त्यांना जे बोलावयाचे होते ते अजून बोललेच नव्हते. एरवी कमालीचा गंभीर असणारा आपला हा मुलगा उच्च शिक्षणासाठी आपल्याला इंग्लंडला जायला मिळणार आहे या कल्पनेने आतून फुलून आलेला आहे हे जानकी बाबूंच्या चाणाक्ष नजरेला जाणवले. आता पुढचे बोलायला हरकत नव्हती. जानकी बाबू सांगू लागले, हे बघ सुभाष, ऑगस्ट सरत आला आहे. अगदी घाई करून जायचं म्हटलं तरी तुला तिथं पोचायला किमान 1 महिना तरी लागणारच. तोपर्यंत तिथल्या विद्यापीठांचं नववर्ष सुरू झालेलं असणार. त्यामुळे तुला तिथं यावर्षी प्रवेश मिळेलच अशी खात्री देता येत नाही. लगेच प्रवेश मिळाला तर फारच चांगलं, पण समजा गेल्या गेल्या प्रवेश मिळाला नाही, म्हणून तिथं 1 वर्ष वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. या वर्षात तुला काहीतरी करायला हवं,
आणि तुझ्यासारख्या BA ला पहिल्या वर्गात आलेल्या मुलानं साधावी अशी तिथं एक चांगली संधी आहे, आणि ती म्हणजे ICS ची परीक्षा. या परीक्षेचं महत्त्व मी तुला सांगायला हवं असं नाही. कुणी काही म्हटलं तरी एक गोष्ट खरी आहे की ICS झालेल्याला आपल्या देशात जो मान मिळतो तो दुसऱ्या कुणालाही लाभत नाही. म्हणून तू ICSच्या परीक्षेला बसावंस असं माझं तुला सांगणं आहे. त्यातून तुझं वय लक्षात घेता त्या परीक्षेला बसायची तुला एकदाच संधी मिळणार आहे, आणि म्हणून ती तू सोडता कामा नये. अगदी यावर्षी विद्यापीठात प्रवेश मिळाला तरी देखील. पण सुभाष, तू ICSला बसणार असशील तरच मी तुला इंग्लंडला पाठवायला तयार आहे, एरवी नाही. समजलं? या बाबतीत चर्चा नाही. तुझं हो किंवा नाही हे मला उद्या इथून निघण्यापूर्वी कळायला हवं. सुभाषला सगळा उलगडा झाला. बाबांशी बोलण्यासारखे काही उरलेच नव्हते. फक्त हो किंवा नाही एवढे सांगायचे होते, आणि तेही लवकरात लवकर, बाबा इथून निघण्यापूर्वी. काय सांगायचे? नाही म्हणणे सोपे नव्हते, हो सांगणे अवघड होते. कोणाला विचारावे? घरात सगळ्यांमध्ये जवळचा शरद, पण आपल्याशी बोलण्यापूर्वी बाबांनी त्याचा विचार घेतला होता, म्हणजे या बाबतीत तरी त्याचे मत बाबांसारखेच असणार. मित्र तसे अनेक आहेत, पण आपल्याला समजून घेणारे फारच थोडे. त्यातही हेमंतकुमार सरकार याच्यासारखी समज कोणालाच नाही. नेमका तो यावेळी आपल्या गावी गेलेला, म्हणजे आपल्यालाच सारे काही ठरवायचे आहे. सुभाषने सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार केला आणि बाबांना हो म्हणावे हा विचार बळावू लागला. क्षणभर त्याला दचकल्यासारखे झाले. हे हो म्हणणे आपल्याला भलत्याच संकटात तर टाकणार नाही का? नाही, आपण एवढे दुबळे खचितच नाही. आपण ICSची परीक्षा हमखास उत्तीर्ण होऊ असे आत्ताच कशाला गृहीत धरून चालायचे? मुळात ती परीक्षा अवघड, त्यातून आपल्याला अभ्यासासाठी अवघे 7-8 महिनेच काय ते मिळणार आहेत. त्यामुळे आपण यशस्वी होऊ हा संभव जवळजवळ अशक्यच. समजा उत्तीर्ण झालो तर खरोखरच तो एक चमत्कार ठरेल, आणि यदाकदाचित तसा चमत्कार घडला तर तेव्हाचे तेव्हा पाहून घेता येईल. एक मात्र पक्के, कोणत्याही परिस्थितीत प्रतिज्ञेशी प्रतारणा करायची नाही. या निर्धाराने सुभाषला नवे बळ लाभले आणि त्याने बाबांना आपला होकार कळविला. जानकी बाबू निश्चिंत झाले. यावेळी ते ज्या कामासाठी आले होते ते आटोपले होते, आणि तेही अगदी त्यांच्या मनाप्रमाणे. साहजिकच समाधानी मनस्थितीत ते कटकला परतले. आल्या आल्याच प्रभावती देवींनी अतीव उत्सुकतेने विचारलं, सुभाषचं काय ठरलं? मी म्हटलं होतं तसंच घडलं. इंग्लंडला जायला तो इतका आसूसला आहे की ICSला बसायची अट त्यानं मान्य केली. खरं? हो, त्यानं मला तसा शब्द दिला आहे, आणि आपला शब्द तो पाळील याबद्दल मला किंचितही शंका नाही. तो हट्टी आहे, जिद्दी आहे, पण खोटं बोलणारा नाही. त्याला आपण थोडाच अवधी देत आहोत हे खरं आहे, तरीही ICS होईल असं वाटतं. तेवढी कुशाग्र बुद्धिमत्ता त्याला नक्कीच लाभली आहे. नवऱ्याचे हे आश्वासक उद्गार ऐकत असताना प्रभावती देवी मनी मानसी सुखावून गेल्या. त्या माऊलीच्या वत्सल दृष्टीसमोर सुरेख चित्र उभे राहिले. आपला सुभाष ICS होऊन परत आला आहे, कलेक्टर झाला आहे. काही दिवस जातील आणि तो कमिशनर झालेलाही आपल्याला पाहायला मिळेल. जानकीनाथ आणि प्रभावती देवी त्या दिवशी कितीतरी वेळ सुभाष संबंधीच बोलत राहिले. सुरेशचे पत्र आल्यापासून मनात वागविलेला सगळा ताण एकदम सैल होऊन गेला होता. मोकळे वाटायला लागले होते. सुरेश म्हणजे शरदच्या पाठचा मुलगा. या दाम्पत्याला ऐकून 14 अपत्ये, 8 मुलगे आणि 6 मुली. शिवाय घरात नेहमी पै पाहुणा असायचाच. नोकरचाकरी बरेच. त्यातून माणूस हाताचा सढळ.
कोणी मदत मागायला आला तर त्याला तसे परत पाठवायचे नाही. हा एवढा भार सांभाळताना सामान्य परिस्थितीतील माणसाची दमछाक होऊन गेली असती, परंतु जानकीबाबूंना वकिलीत चांगली प्राप्ती होई. यासंबंधी ते नेहमी म्हणत, हा आमच्या प्रभावतीचा पायगुण. लक्ष्मीला बरोबर घेऊनच ती आमच्या घरात आली. अजूनही जानकीबाबूंची मिळकत चांगली होती, पण आता ते 60ला आलेले होते. त्यामुळे सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्यातून लवकर मोकळे व्हावे असे त्यांना अलीकडे वाटू लागले होते. मुलांमध्ये सर्वात थोरला सतीश. त्याने कटकलाच वकिली सुरू केली होती. सध्या तो इंग्लंडला गेला होता, शरद सारखा बॅरिस्टर होण्यासाठी. शरद दुसरा आणि सुरेश तिसरा. त्याने सरकारी नोकरी पत्करली होती. चौथा सुधीर, तो रेल्वेत अधिकारी झाला होता. त्याच्या पाठचा सुनील, त्याचा कलकत्त्यात दवाखाना होता. हे 5 जण सुभाषच्या वरचे. त्याला 2 धाकटे भाऊ होते, शैलेश आणि संतोष. सुभाषप्रमाणे त्या दोघांचेही शिक्षण अजून पुरे व्हायचे होते. पण जानकीबाबूंना धाकट्या दोघांची काळजी वाटत नव्हती. जानकीनाथ आणि प्रभावती देवी यांच्या चिंतेचा, धास्तीचा एकमेव विषय म्हणजे सुभाष. कारण त्याचा स्वभाव. या मनस्वी मुलाच्या मनात केव्हा काय येईल आणि तो कुठे निघून जाईल याचा काहीच भरोसा नसे. सुरेशचे पत्र आल्यापासून जानकीनाथ आणि प्रभावती देवी कासावीस होऊन गेले होते. ते यामुळेच. सुरेश त्यावेळी कलकत्त्याहून बदलून सिमल्याला आला होता. सिमला म्हणजे त्यावेळच्या हिंदुस्तान सरकारची उन्हाळी राजधानी. इंग्रज अधिकाऱ्यांना दिल्लीतील उष्मा सहन व्हायचा नाही, त्यामुळे ते राजधानी 4 महिने सिमल्याला न्यायचे. त्यांच्याबरोबर काही हिंदी अधिकाऱ्यांनाही तिथे राहायचा योग येई. साहजिकच त्यांना काही आतल्या बातम्या प्रयत्न न करताही कळत. तशाच एक ताज्या खळबळजनक घटनेच्या निमित्ताने सुरेशने जानकीबाबूंना लिहिले होते. गेल्या 13 एप्रिलला अमृतसरमध्ये घडलेल्या अमानुष प्रसंगामुळे सारा पंजाब संतप्त होऊन गेला आहे. तिथल्या जलियानवाला बागेत भरलेल्या सभेवर लष्कराने बेछूट गोळीबार करून अनेक निरपराध नागरिकांना ठार केले. सरकारी निर्बंधांमुळे यासंबंधी अजून वर्तमानपत्रांमध्ये फारसे आलेले नाही, परंतु या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे काँग्रेस नेत्यांनी ठरवले असून त्यासाठी त्यांनी समितीही नेमली आहे. या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला की देशातील वातावरण प्रक्षुब्ध झाल्यावाचून राहणार नाही. कलकत्त्यामधील क्रांतिकारक तर याबाबतीत आघाडीवरच असतील. त्या लोकांमध्ये सुभाषचे उठणे बसणे असते असे माझ्या कानावर आले आहे. म्हणून त्याला वेळीच तिथून दूर नेले पाहिजे असे वाटते. शक्य असेल तर त्याला इंग्लंडला पाठवा, म्हणजे तो इथल्या घडामोडींपासून आपोआपच अलिप्त राहील. नाहीतरी मागे तो स्वतःच इंग्लंडला जाण्यासंबंधी म्हणत असे. सुरेशची कल्पना जानकीबाबूंना एकदम पसंत पडली. त्यात त्यांनी एक भर घातली. सुभाषने ICSला बसावे ही. सुभाषच्या डोक्यात कोणते विचार खेळत आहेत याचा जानकीबाबूंनाही अंदाज आला होता. सुभाष ICS झाला तर तो सध्याच्या वेडगळ विचारांच्या विश्वातून बाहेर पडेल आणि वास्तवाचा स्वीकार करील असा त्यांचा कयास होता. सुदैवाने सुभाषचा इंग्लंडमधला खर्च करायला शरद तयार झाला. सुभाषनेही हो म्हटले. शिवाय सतीश त्यावेळी तिथेच होता. सगळे काही जानकीबाबूंच्या मनाजोगे घडून आले. सुभाषने बाबांना हो म्हटले खरे, पण त्याच्या मनातील अस्वस्थता जाईना. आपला स्वतःवर विश्वास असला तरी आणखी एखाद्याचा सल्ला घ्यावा असे त्याला तीव्रतेने वाटू लागले. तो हेमंतकुमार सरकार याला पत्र लिहायला बसला. 38/2 एल्गिन रोड, कलकत्ता, 26 ऑगस्ट 1919. माझ्या दृष्टीने एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. घरचे लोक मला
पुढचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवायला तयार झाले आहेत. तिकडे जाण्यासाठी मला इथून ताबडतोब निघायला हवे. आधीच उशीर झालेला असल्यामुळे तिथल्या ख्यातनाम विद्यापीठामध्ये यावर्षी प्रवेश मिळण्याची फारशी शक्यता नाही. म्हणून मधल्या काळात मी ICSच्या परीक्षेला बसावे असे घरच्यांचे म्हणणे आहे. ती परीक्षा मी उत्तीर्ण होण्याचा संभव फारच कमी आहे. तसे झाले तर पुढल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी लंडनला किंवा केम्ब्रिज विद्यापीठात नाव घालावे आणि पदवी संपादन करून मायदेशी परतावे, असे या मंडळींनी सुचविले आहे. इंग्लंडमधल्या काही विद्यापीठांना साऱ्या जगभर मान्यता प्राप्त झालेली असल्यामुळे तिथल्या तशा एका विद्यापीठाचा आपण पदवीधर व्हावे असे मला वाटत आले आहे. आणि तिकडे जायला हो म्हणण्यातील माझा खरा हेतू तोच आहे. कारण त्याशिवाय आपल्याला अध्यापनाचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडता येणार नाही असे मी मानतो. मी जर ICSच्या परीक्षेला बसायचे नाकारले तर मला इंग्लंडला पाठवायचा घरच्यांचा विचार तूर्त तरी बाजूला पडेल, कदाचित कायमचाही. पुन्हा तशी संधी मिळेल अशी आज तरी खात्री देता येत नाही. पुढचा काहीच भरवसा देता येण्यासारखा नसताना ही आयती चालून आलेली संधी ICSला बसावे लागणार आहे म्हणून नाकारावी का? जर का मी त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो तर माझी मोठी पंचाईत होईल, हेही तितकेच खरे आहे. आपण आपल्या मनाशी जे जीवनध्येय पक्के केले आहे त्याचा त्याग करण्याचे पातक माझ्या हातून घडण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. बाबा काल इथे आले होते. आल्या आल्याच त्यांनी माझ्यापाशी हा इंग्लंडला जायचा विषय काढला. त्यांना माझा निर्णय लगेच हवा होता. आज ते कटकला परत गेले. मी इंग्लंडला जायला तयार आहे असे त्यांना सांगून टाकले आहे. इंग्लंडला जाऊन तिथे उच्च शिक्षण घ्यायचे ही मनीषा मारून टाकायची की ICSच्या परीक्षेला बसायला तयार व्हायचे अशा पेचात मी सापडलो असून आपण अशा वेळी काय करावे हे माझे मला उमगेनासे झाले आहे. म्हणून याबाबतीत तुझ्याशी बोलावे आणि मगच काय ते निश्चिंतपणे ठरवावे असे वाटते. तू इथे लवकर आलास तर फार बरे होईल. तू 4 तारखेला परतणार आहेस असे कळले, पण एवढे दिवस मला थांबता येण्यासारखे नाही. सुभाषच्या या मित्राला तिकडे बरीच तातडीची कामे होती. लवकर कलकत्त्याला परतणे जमण्यासारखे नव्हते, म्हणून त्याने तिथूनच सुभाषला कळवले. सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार केल्यानंतर मला असे वाटते की तू आत्ताच इंग्लंडला जाणे तुझ्या अंतिम हिताचे ठरू शकेल. त्यामुळे वडिलांची अट मान्य करायला काहीच हरकत नाही. समजा तू उद्या ICSची परीक्षा उत्तीर्ण झालास तर काय करायचे हे त्यावेळी पाहता येईल. त्याचे आत्ताच दडपण कशाला? हेमंत कुमारचे हे समंजस शब्द सुभाषला दिलासा द्यायला समर्थ ठरले. तसे त्याने हेमंत कुमारला लिहिले. माझी मनस्थिती गेले काही दिवस फारच चमत्कारिक होऊन गेली होती. स्वतःची समजूत घालताना मला खूप प्रयास पडत होता. आपण बाबांना हो म्हटलंय खरं, पण ICSला बसायची त्यांची अट मान्य केल्याने आपल्या हातून चूक तर घडली नाही ना, या धास्तीने मी पुरता गोंधळून गेलो होतो. तुझ्या पत्रामुळे मनातील खळबळ बऱ्याच प्रमाणात कमी झालीये. सुभाष इंग्लंडला जायच्या तयारीला लागला. बोटीची चौकशी केली. ती कलकत्त्याहून 15 सप्टेंबरला सुटणार होती, म्हणजे जाणे 10-12 दिवसांवर आले होते. शरदने तिकीट आणून दिले. दोघांनी जाऊन सूट शिवायला टाकले. मुख्य प्रश्न पासपोर्टचा होता, कारण सुभाषचा काही क्रांतिकारक संघटनांशी संबंध आहे असा पोलिसांचा संशय होता आणि त्यामुळे याबाबतीत पुरी चौकशी केल्या वाचून परवानगी मिळणे कठीण होते. सुदैवाने सुभाषचे दूरचे एक नातेवाईक पोलीस खात्यात वरच्या हुद्द्यावर होते. त्यांची ओळख उपयोगी पडली. 6 दिवसांमध्ये पासपोर्ट मिळाला. आता कोणताच व्यत्यय ठरला नाही. सुटाबुटात वावरायची सवय करायला हवी होती. सुभाषने आयुष्यात प्रथमच अंगावर पाश्चिमात्य वेश चढविला. आपल्या रंगाकाका बाबूंना या अपरिचित पोशाखात पाहताना पुतण्यांना खूप गंमत वाटली.
सुभाषला लाजल्यासारखे झाले. त्याचा हा विलायती अवतार पाहून नवविवेकानंद समूहातील त्याचे सहकारी तर पार बिथरले. त्यांना सरळ सरळ हा विश्वासघात वाटला. सुभाष आपल्या या मित्रांना ग्वाही देऊ लागला. तुम्हाला जे कळलं आहे ते खोटं नाही. ICSला बसायची वडिलांची अट मी मान्य केलीये, पण तुम्हाला एक सांगतो, परक्या सरकारची चाकरी करायची नाही हा आपण सर्वांनी स्वामीजींच्या स्मृतीला साक्षी ठेवून केलेला निर्धार सदैव माझ्या मनात जागा राहील. याची खात्री बाळगा. कोणत्याही परिस्थितीत मी शपथेशी द्रोह करणार नाही. या बाबतीत कोणाचं होय अगदी कोणाचंही दडपण मानणार नाही. जाताना प्रत्येक जण असंच म्हणत असतो, पण एकदा का तिकडचं वारं अंगात शिरलं की मग देश विसरला जातो. प्रतिज्ञेचं विस्मरण होतं. पूर्वीचं सारं काही व्यर्थ भासू लागतं. आपल्यापैकी काही जणांच्या बाबतीत तुम्ही म्हणता तसं घडलं आहे हे मी नाकारत नाही, पण त्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत तसंच घडेल असं समजणं चुकीचं आहे. सुभाषचा हा खुलासा सगळ्यांनी ऐकून घेतला, पण एकालाही पटला नाही. त्यांना तसा अनुभव आला होता. एकदा नव्हे, अनेकदा. या नवविवेकानंद समूहातला एक जण फक्त डॉक्टर होऊन येतो असे सांगून विलायतला गेला तो परत समूहात फिरकलाच नाही. आला आणि लष्करात दाखल झाला. दुसरा असाच आदल्या वर्षी तिकडे गेला होता. तिथल्या मुलीशी त्याने लग्न केले आणि तिथेच स्थायिक झाला. त्याचे नुकतेच दिलगिरीचे पत्र आले होते. त्यात त्याने आपल्या माजी मित्रांची माफी मागितली होती. सुभाष, तुझंही असंच काहीतरी होईल. नाही नाही, तू काहीही म्हण, पण तुझा आणि आमचा संबंध कायमचा संपला असंच आम्ही मानू. सुभाष कष्टी मनाने समूहातून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी सुभाष प्रोव्हिजनल ॲडवायझर फॉर स्टडीज इन इंग्लंड हे जाडझूड पद मिरविणाऱ्या गृहस्थांना भेटायला गेला. हा इंग्रज माणूस पूर्वी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रोफेसर होता. या कॉलेजनेच सुभाषला बडतर्फ केले होते. त्यामुळे त्याला पाहताच साहेब मजकुरांना तेव्हाचे ते सारे प्रकरण आठवले आणि त्यांच्या कपाळावर आठी चढली. त्यांनी विचारले, सध्या काय करतोयस? MA ला आहे. म्हणजे BA झालाच वाटतं. हो. केव्हा? याच वर्षी. कोणता क्लास मिळाला? पहिला. अरे वा. सुभाष ICS संबंधी माहिती विचारू लागला तेव्हा ते ॲडवायझर थक्कच होऊन गेले. म्हणाले, माझं ऐक, MA ला नाव घातलंयस ना, तोच अभ्यास चालू ठेव. ICSच्या भानगडीत पडू नकोस. का? कुणी उठावं आणि ICS व्हावं इतकी ती परीक्षा सोपी नसते. इथं पहिला वर्ग मिळवणं आणि तिथं जाऊन ICS होणं यात खूप अंतर असतं. आमच्याकडच्या हुशार मुलांना देखील ही परीक्षा फार जड जाते. ते सारं मला माहीत आहे, आणि तरीही तू ICS व्हायला निघालायस. कमाल आहे तुझी. हे काम तुला झेपण्यासारखं नाहीये. ते माझं मी पाहून घेईन. म्हणजे तू वडिलांचे 10,000 रुपये उधळायला निघालायस असं म्हण की. असं समजा की माझ्या वडिलांचे पैसे वर आले आहेत. सुभाषच्या या झणझणीत फटकाऱ्याने तो गोरा साहेब आणखीच गोरामोरा होऊन गेला. त्याला समजणारी भाषा प्रथमच त्याच्या कानावर पडत होती. सुभाषने 15 सप्टेंबर 1919 या दिवशी ब्रिटिश इंडिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीच्या सिटी ऑफ कॅलकटा या बोटीने इंग्लंडकडे प्रयाण केले. याच सुमारास इंग्लंडमधील कोळसा खाण कामगारांचा संप सुरू झालेला असल्यामुळे सिटी ऑफ कलकत्ताला आठवडाभर सुएझ बंदरात अडकून पडावे लागले. उतारूंना आणखीच कंटाळल्यासारखे झाले. सुभाष तर बेचैन होऊन गेला. आधीच तो उशिरा निघाला होता, त्यात हा खोळंबा. वर्ष वाया जायची धास्ती वाढली. तो भोवतालच्या प्रवाशांमध्ये मिसळू लागला. तेवढाच विरंगुळा. 4-6 जण एकत्र हिंडू फिरू लागले. हास्य विनोद सुरू झाला. त्यातला एक जण वारंवार एकच गोष्ट सांगायचा.
विलायतेत गोमांस भक्षण करणार नाही असे आपण बायकोला वचन दिले आहे. त्याची ही बडबड एकसारखी ऐकून गंमत करायची काही जणांना लहर आली. त्यांनी या गृहस्थासाठी कोफ्ता करी मागवली. त्यानेही ती चवीने खाल्ली. आपल्या पोटात गोमांस गेले हे त्याला दुसऱ्या दिवशी कळले. बिचारा इतका ओशाळला की 2 दिवस कॅबिन बाहेर आलाच नाही. दुसरे एक गृहस्थ प्रेमवीर होते. दिवसभर ते आर्त आवाजात विरहगीते गुणगुणत बसायचे. का तर पत्नीने त्यांना निघताना बजावले होते, इंग्लंडहून तुमचं मला दररोज पत्र यायला हवं. प्रेमवीरांनी बोटींवर त्याची रंगीत तालीम आरंभिली. सहप्रवासी म्हणत, फारच नशीबवान आहात बुवा, त्याशिवाय का इतकी प्रेमळ बायको मिळाली. मग प्रेमवीरांना आणखीच चेव यायचा. ते गीत गायनाला लाडीक अभिनयाची जोड देत. करमणुकीला असा माणूस चांगला. सिटी ऑफ कॅलकटाने 20 ऑक्टोबरला लंडन गाठले. तिथे ॲडवायझर्स टू इंडियन स्टुडंट्सची कचेरी होती. सतीशने सुभाषला तिकडे नेले. इथला माणूस भला होता. कलकत्त्याच्या ॲडवायझरसारखा उर्मट नव्हता. त्याने सुभाषला सांगितले, इथं बसून चौकशी करण्यात काहीही अर्थ नाही, कारण 30 सप्टेंबरला सगळे प्रवेश बंद झालेले असतात. म्हणून माझं असं सांगणं आहे की तू इथे थांबू नकोस. केम्ब्रिजला जा आणि प्रवेश मिळवण्याची खटपट कर. सुभाष केम्ब्रिजला गेला. दिलीप कुमार रॉय हा त्याचा कॉलेजमधला मित्र तिथेच होता. तो तिथल्या फिट्झविलियम हॉलमध्ये शिकत होता. दिलीपने आपल्या या नवागत स्नेहाला हॉलचे प्रमुख मिस्टर रेडवे यांच्याकडे नेले. रेडवे म्हणाले, मी तुला प्रवेश द्यायला तयार आहे, पण विद्यापीठ तुझी टर्म मंजूर करील की नाही हे सांगणं कठीण आहे, पण आपण प्रयत्न तर करून पाहू. रेडवे यांनी केम्ब्रिज विद्यापीठाला लिहिले, सुभाषचंद्र बोस हा विद्यार्थी बुद्धिमान आहे. कलकत्ता विद्यापीठात तो दुसरा आलेला आहे. आपल्या इथल्या कोळसा कामगारांच्या संपामुळे त्याला इथे यायला थोडासा उशीर झाला, परंतु 2-3 आठवड्यांच्या विलंबामुळे त्याचे संपूर्ण 1 वर्ष वाया जाऊ नये असे मला वाटते. आम्ही त्याला प्रवेश दिला आहे. तुम्ही फक्त याची टर्म मंजूर करावी. रेडवे यांचा शब्द विद्यापीठाने मानला. सुभाषने इथे BA साठी तत्वज्ञान हाच विषय घेतला. सॉर्ली, मेयर्स, मॅकेटगार्ट यांच्यासारखे नामवंत प्राध्यापक लाभले. सुभाषला 1921च्या जूनमध्ये परीक्षेला बसायचे होते, म्हणजे चांगले 1.5 वर्ष होते. ICSच्या परीक्षेला एवढा अवधी नव्हता. 7-8 महिनेच काय ते अभ्यासासाठी मिळणार होते, म्हणून त्याने तिकडे अधिक लक्ष द्यायचे ठरवले. ICS साठी 9 विषय घ्यावे लागत. इंग्रजी, संस्कृत, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, युरोपचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास आणि कायदे पद्धती. यातील काही विषय सुभाषला अगदी नवे होते, पण हळूहळू ते आवडू लागले. युरोपचा इतिहास समजावून घेण्यासाठी त्याला फ्रेंच भाषा शिकावी लागली. याचा एक फायदा झाला. जर्मनीचा बिस्मार्क, ऑस्ट्रियाचा मेटरनिख, इटलीचा काव्हूर आदी राष्ट्रपुरुषांसंबंधीचे काही मौलिक ग्रंथ त्याला मुळातून वाचता आले. केम्ब्रिजमधल्या इंडियन मजलिसच्या सभा बैठकींना सुभाष जाऊ लागला. सरोजिनी नायडू आणि CF अँड्र्यूज यांची भाषणे त्याने प्रथम ऐकली ती इथेच. मजलिसच्या वतीने लोकमान्य टिळकांचेही केम्ब्रिजला व्याख्यान झाले होते, पण ते सुभाष तिथे यायच्या अगोदर. त्याला त्या व्याख्यानाचा वृत्तांत वाचायला मिळाला. सरोजिनी देवीची काव्यात्मक वक्तृत्व शैली सुभाषला प्रभावित करून गेली. हेमंत कुमारला लिहिलेल्या पत्रात त्याने याचा आवर्जून उल्लेख केला. फिट्झविलियम हॉल, केम्ब्रिज, 2 मार्च 1920. सरोजिनी नायडू यांचे भाषण ऐकताना माझी छाती आनंदाने फुलून आली. एक भारतीय स्त्री पाश्चिमात्य जगासमोर उभी राहून आपले धीट विचार स्पष्ट शब्दात आणि ओघवत्या शैलीमध्ये व्यक्त करीत आहे, हे अनुभवताना मला अभिमान वाटला.
या पत्राच्या अखेरीला सुभाषने म्हटले होते,